ऑगस्ट स्वातंत्र्य दिन चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने ध्वजारोहणासाठी आपल्या गावचे भाषे महेशजी आदक हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत। त्यांनी भारतीय सेनेमध्ये 17 वर्षाची सेवा केलेली आहे आणि आपल्या या प्रकाराची एक परंपरा आहे की आपण आपल्या विद्यालयामध्ये आधी मागे सैनिकांना ध्वजारोहणाचा मान हा सातत्याने कित्येक दिवसापासून आपण देण्याचा प्रयत्न करत असतो। एक चांगली अस्तुत्य अशी परंपरा आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि ही परंपरा निश्चितपणे यापुढच्या काळात अशीच अहोरात्र चालू राहील, कारण या सैनिकांचं आपल्या देशासाठी खूप मोठे योगदान असतं। आपण पाहतो की आपला देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, अनेक नागरिकांनी, अनेक समाजसेवकांनी आपलं बलिदान केलं आणि या बलिदानातून हे स्वातंत्र्य निर्माण झालेलं आहे आणि अशा या स्वातंत्र्याचा आपण खऱ्या अर्थाने आपण उपभोग घेत आहोत। कारण आपण जर पाहिलं तर आपण आपल्या विद्यालयामध्ये आपण शिक्षण घेणं, आरोग्य चांगलं जपणं आणि आपल्यावर चांगले संस्कार आपले शिक्षक मंडळी या ठिकाणी नियमित करीत असतात। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अतिशय कौतुकास्पद या ठिकाणी कामगिरी केली आहे। सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगलं केलं। त्याचबरोबर अनेक विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आहेत। त्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचाही मी आपल्या सर्वांच्या वतीने त्याचं कौतुक करतो आणि आपली ही यशस्वी परंपरा अशी भविष्यामध्ये चालू राहू ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं, सर्व शिक्षकांचं, शिक्षक वृंदांचं या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो।